जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना ग्रहस्थिती अनुकूल आणि काही अंशांनी आव्हानात्मक ठरू शकते. गुरु, शुक्र आणि केतू या ग्रहांचा प्रभाव तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक जगतात मोठा फरक घडवू शकतो. त्यामुळे विवेकबुद्धी वापरून निर्णय घेणं आवश्यक आहे. सप्ताहाची सुरुवात काहीशी साशंक असली तरी आठवड्याच्या शेवटी सकारात्मक घडामोडी संभवतात. या आठवड्यात मानसिक आरोग्याचे विशेष भान ठेवणे आवश्यक आहे. चतुर्थ भावातील केतूचा प्रभाव तुम्हाला घरगुती बाबतीत थोडा बेचैन आणि विचारांनी ग्रासलेला ठेवू शकतो. काही जुन्या आठवणी सतावू शकतात. घरातील एखाद्या वडीलधारी व्यक्तीच्या तब्येतीबाबत चिंता वाटू शकते. मात्र गुरु दुसऱ्या भावात असल्यामुळे मनाला समजूतदारपणा आणि धीर देणारी ऊर्जा प्राप्त होईल. ध्यान, प्राणायाम आणि नियमित दिनचर्या मनावर सकारात्मक परिणाम घडवतील. नोकरी करणाऱ्यांसाठी सप्ताहाची सुरुवात थोडी धीरगंभीर राहू शकते. सोमवार, मंगळवार या दिवशी कार्यालयीन जबाबदाऱ्या जास्त भासू शकतात. वरिष्ठांशी संबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे. टीमवर्कमध्ये अडथळे येऊ शकतात. बुधवारपासून मात्र ग्रहस्थिती सुधारणार आहे. कामाच्या क्षेत्रात एखादी सकारात्मक घडामोड होऊ शकते. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळणं, एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तुमचा मोलाचा वाटा असणं यांसारख्या संधी येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी आठवड्याच्या मध्यात लाभदायक स्थिती निर्माण होईल. विशेषतः जमीन जुमला, फॅशन, सौंदर्य प्रसाधने किंवा अन्न व्यवसायात असलेल्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळतील. भागीदारी व्यवसायात थोडी काळजी घ्या. निर्णय घाईने घेऊ नका. गुरुचा दुसऱ्या भावातील संचार हा आर्थिकदृष्ट्या वरदान ठरू शकतो. तुमच्या बचतीत वाढ होईल. काही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. अचानक एखादी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे, जसे की परत आलेले कर्ज, विमा दावा किंवा घरभाडे इत्यादी. परंतु खर्चही वाढण्याची चिन्हे आहेत. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, औषधे किंवा घरातील बारीक-सारीक गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. काही जणांना मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल. शुक्रवारी किंवा शनिवारी मोठी आर्थिक डील करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती मिळवल्यानंतरच पुढे जा. कुठल्याही स्कीमवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रेम संबंधांमध्ये आठवड्याची सुरुवात काहीशी संमिश्र होईल. केतूच्या प्रभावामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी संवादात तणाव येऊ शकतो. गैरसमजांपासून बचाव करण्यासाठी शांत संवाद आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात गुरुवारनंतर प्रेम संबंधांमध्ये सुधारणा होईल. एकत्र फिरायला जाणे, एखादी भेटवस्तू देणे किंवा भावनिक संवाद यामुळे नात्यात नवीन ऊब निर्माण होईल. काही जण आपल्या नात्याला विवाहाच्या दिशेने घेऊन जाण्याचा विचार करतील. विवाहित लोकांसाठी हा आठवडा समजूतपणाचा आहे. घरातील काही जबाबदाऱ्या तुमच्या जोडीदारावर टाकल्यामुळे थोडी नाराजी येऊ शकते. संवाद आणि आदर यातून परिस्थिती निवळेल. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा व्हा. घरगुती जीवनात काही चढ उतार असले तरी एकूण वातावरण शांत राहील. कुटुंबातील वृद्ध सदस्यांसाठी वेळ काढा. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी शुभ ठरेल. घरातील मुलांशी संवाद वाढवा. त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन द्या. गुरुच्या प्रभावामुळे एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाची योजना केली जाऊ शकते. पूजा, वाढदिवस किंवा इतर धार्मिक कार्यक्रम यात तुम्ही अग्रक्रमाने भाग घ्याल. शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहील. समाजातील तुमची प्रतिमा चांगली राहील. काही जणांना सामाजिक संस्थेचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये एकाग्रता कमी राहील. विशेषतः घरच्या वातावरणातील अडचणींमुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. मात्र बुधवारी चंद्राच्या लाभदायक स्थानात जाताच मन स्थिर होईल आणि अभ्यासात लक्ष लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी शुक्रवारी आणि शनिवारी चांगले योग आहेत. शिक्षकांचा सल्ला, पालकांचं प्रोत्साहन आणि योग्य नियोजन यामुळे यशाचं द्वार खुले होईल. वृषभ राशीसाठी हा आठवडा मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. मानसिक शांततेसाठी आत्मसंयम आवश्यक आहे. आर्थिक लाभाचे योग असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील, पण गरज आहे तरच पुढाकार घ्या. नातेसंबंधात प्रेम, समजूत आणि संवादाने स्थिरता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संयम राखून मेहनत घेण्याचा आहे. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाणांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.